नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे। बातमी आहे या पेन्शनधारकांची झाली चिंता दूर। मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपले मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, 27 मार्च रोजी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण म्हणजे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी स्पष्ट केले की सध्याच्या नियमाच्या वैधतेमुळे पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही। पेन्शन समतोलतेबाबत म्हणजे पेन्शन पॅरिटी याच्याबद्दल त्यांनी सांगितले की 1 जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तितकीच पेन्शन मिळत आहे जितकी 1 जानेवारी 2016 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळते। पेन्शन कपातीच्या भीतीने पेन्शनधारकांमध्ये चिंता। मित्रांनो, 25 मार्च रोजी लोकसभेत फायनान्स बिल 2025चा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या पे कमिशन, पेन्शन रूल्स आणि भारताच्या कॉन्सॉलिडेटेड फंडमधून पेन्शन खर्चाची संबंधित वैधतेच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती। या वैधतेच्या निर्णयामुळे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यांना वाटत होते की या नव्या नियमामुळे त्यांची पेन्शन कमी होऊ शकते। वित्तमंत्र्यांनी दिला दिलासा, पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही। मित्रांनो, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 27 मार्च रोजी राज्यसभेत स्पष्ट केले की व्हॅलिडेशन रूल्समुळे सिव्हिल पेन्शनधारकांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही। डिफेन्स पेन्शनधारकावरही या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही, कारण त्यांच्यासाठी स्वतंत्र नियम लागू आहेत। त्यांनी असं सांगितले की 1 जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याप्रमाणेच पेन्शन दिली जात आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही। मित्रांनो, वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले की सध्याच्या पेन्शन नियमाची वैधता 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे। हे नियम पेन्शनशी संबंधित कोणतेही नवीन बदल किंवा सुधारणा सुचवत नाही, त्यामुळे पेन्शनधारकांनी चिंता करण्याची गरज नाही। वित्तमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।